संस्कार एवढा परिणाम होतोय। पुन्हा काय उपयोग आहे? म्हणून बुडातूनच व्यवस्थित पाहिजे। पेपरला होतं, पेपरला कुठल्या तरी दवाखान्यात घडलं म्हणून संस्कार घडणे गरजेचं आहे। गर्भाचे आवडी मातेचा डोळा, हो गर्भाचे आवडी डोळा, जेठीचा भार तेथे आनंदाचे डोळे, आनंदाचे डोळे, म्हणून ते बोलाय आपण जी साधना करतो, जप घेतो, ती बोलाय आपल्या भोवती फिरत असतं, शक्ती निर्माण होते, ती चक्र तयार होत असत आणि ते चक्र आपल्याला सांभाळायचं। आणि बाळ जन्मलंय, कसंय बाळ, म्हणून त्याच्या त्या आकारावरूनच त्याचं नाव ठेवलं प्रल्हाद, असा आल्हाद आहे। आणि त्या बाळानं बोलते वेळेस पहिला शब्द ओम उच्चारलाय। बघा किती पाठ, ओंकार सद्गुरु समर्था, आणि ओंकार शब्द उच्चारला। जन्मताची ज्ञानी बाळ खेळायला बाळायला नारायण नारायण, आणि भगवंताचा आईनं नारदानी कयाधूला सांगितला मंत्र, कयाधून प्रणाला सांगितला, आणि शाळेत बाळ चालले। मग शाळा केलं की त्या बाळानं भगवंताचा जप करणे, भगवंताचं चरित्र सांगणे कुठं शिकले होते? आईच्या उदरात आईनं ते ग्रंथ वाचले, आईनं ते ग्रंथ ऐकले, ते ग्रंथ बोलायला यायला लागले, ती बोलायला लागले। आता आपल्याला काही काही ठिकाणी मोबाईलवर काय भेटतंय, लहान लेकरू बोलायला की हनुमान चालीसा म्हणतंय, कुठं शिकलं ते? त्याच्या आईनं लेकरू उदरात आहे त्यावेळेस हनुमान चालीसाचे पाठ केले असावे। याला धर्मसंस्कार सगळं आपल्यावर आहे। आणि शाळा ते पुढे चाललंय, शाळा आणि ते गुरुजी शिकवायला लागले, गुरुजीवर बंधन होतं। गुरुजी काय शिकवायचे? आपला राजा चांगला तर राजाचं सुमंत्र, तो किती दुष्ट असतो की कसा, आणि पडला खरं बोलायचं, ते म्हणजे नाही चांगला, क्रूर आहे, दुष्ट आहे, दुसऱ्याचा कळकळाट घेतोय। त्या गुरुजीला वाटलं ही जर बातमी राजाच्या कानावर गेली माझा शिरच्छेद करील राजा, म्हणून गुरुजी स्वतः गेले आणि हिरण्यकश्यपूला म्हटले, राजेसाहेब प्रल्हादाला किती समजून सांगितलं तरी ते तेच चलवितो, ते म्हणतो देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा।